आपल्यासोबत विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे आहेत। ताई, पुण्यामध्ये एक प्रकरण घडलं कोंडव्यामध्ये। एका IT मध्ये काम करणाऱ्या एका मुलीवरती बलात्कार झाल्याचं प्रकरण समोर आलंय। काय राज्यात कायदा सुव्यवस्थेचा हा नेमकं काय चाललंय? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी अशा घटना वारंवार घडतायत हे खरं आहे, परंतु एक झालेलं आहे की रस्ते आणि गाड्या, मोटारी, टू व्हीलर्स या बऱ्याचशा लोकांच्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर एक अतिशय विकृत वृत्ती वाढते आहे अश्लील सिनेमे किंवा अश्लील पोर्नोग्राफिक फिल्म्स बघून। आणि काही लोकांनी तर आता त्या कीर्तनकार महिलेची हत्या झाली तर ते मध्य प्रदेशमधून आलेले लोक होते। त्यांनी कधी असे एकटी महिला मंदिरात राहू शकते इतकं मोकळं वातावरण महाराष्ट्रात आहे, निर्भय वातावरण आहे, ते त्यांनी पाहिलंच नव्हतं आणि त्यांनी तिच्यावर असा चोरीच्या हेतूने हल्ला केला आणि नंतर तिला मारून टाकलं। तर या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात मी संभाजीनगरच्या SP-ना कळवणार आहे की परप्रांतातून आलेले जे लोक आहेत त्यांना उगाच त्रास द्यायचा नाही, परंतु त्यांची नोंदवही प्रत्येक पोलीस स्टेशनला असली पाहिजे की जेणेकरून त्यांना पटकन आयडेंटिफाय करता येईल। आणि या पुण्याच्या घटनेच्या मध्ये जे घडलं त्याच्यात एक स्पष्ट आहे की अजून सुरक्षा व्यवस्था वाढली पाहिजे। पोलिसांचे सुद्धा बीट मध्ये काम जोरात चाललेलं आहे। तिथे SP-नी स्वतः कोंढवा पोलीस स्टेशनला भेट दिलेली आहे, मीही निवेदन दिलेलं आहे आणि स्वारगेटच्या घटनेमध्ये सुद्धा चार्जशीट दाखल झालेला आहे। परंतु अशा गोष्टींच्यामध्ये राजकारण न करता लवकर कोर्टाच्या तारखा कशा पडतील, आरोपीला कशी अटक होईल याच्यावरती आपलं लक्ष असलं पाहिजे असं मला वाटतं। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, दोन ठाकरे बंधू आता उद्या एकत्र येत आहेत। मराठीच्या मुद्द्यावरती दोघांनी एकत्र येण्याचं ठरवलेलं आहे, तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? त्याचे राजकीय परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतात? एक तर ते दोन फार मोठे नेते आहेत, उद्धवसाहेब चिरंजीव आहेत, राज ठाकरे पुतणे आहेत। अशा वेळेला एवढ्या मोठ्या नेत्यांवरती मी काही बोलणं मला योग्य वाटत नाही आहे। त्यांचा तो अधिकार आहे आणि मराठी माणसं एकत्र येत असतील कुठल्याही गोष्टीसाठी तर महायुतीने नेहमी त्यांच्यासाठी काम केलेलं आहे। मराठा तितका मिळवावा हे जे वाक्य आहे त्याच वाक्यावरती आज महायुती काम करते। माननीय एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेच्या मार्फतही आम्ही काम करतो आहे आणि माननीय शिंदे साहेबांच्या अखत्यारीत असतानाच अभिजात मराठी भाषेचा दर्जा आपल्याला केंद्र सरकारने दिलेला आहे। त्याचबरोबर मराठी भाषेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य संमेलनांना सुद्धा कितीतरी दिलेलं आहे। रोजगार मराठी लोकांना मिळावा म्हणून शेकडो कार्यक्रम एकनाथ शिंदेंनी घेतलेले आहेत। त्यामुळे आम्ही आमचं काम जे आहे ते करत राहणार आहोत, त्यांना काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे। पण दोघांच्या युतीचा मुंबई महापालिकेच्या एकंदरीत निवडणुकीच्या गणितावरती काय परिणाम होऊ शकतो? तुमचं ॲनालिसिस काय आहे संदर्भात? मला साधी गोष्ट अशी वाटते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणं, त्याच्यानंतर उमेदवार उभे राहणं, उमेदवार उभे राहिल्यावर प्रत्यक्षात निवडणूक होणं, या गोष्टीमध्ये जसं म्हणतात दिल्ली बहुत दूर आहे तसं मुंबई महापालिकेपर्यंत वाटेत बरीच स्टेशन्स आहेत, तिथपर्यंत इंजिन कसं धावतंय ते आपण बघू। पण मला असं वाटतं की आमचे जे मतदार आहेत, आमची जी मतपेढी आहे ती आमची सुरक्षित राहणार, कारण आम्ही लोकसभेमध्ये असणारे निकाल आणि वातावरण बदलवण्याचा भीमपराक्रम एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, मोदी साहेब या सगळ्यांनी केलेला आहे। तोच मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचा आमचा भगवा फडकलेला दिसेल। आणखी एक प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने सगळं गणित घडलं 2005 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, आता पुन्हा दोघं एकत्र येत आहेत। तुम्हाला असं वाटतं का की दोघं एकाच म्यानात ह्या दोन तलवारी राहू शकतात किंवा त्यांची युती कायम होऊ शकते? हे पहा, मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसैनिक आहे, त्यामुळे या विषयावर मला मत नाही, मी कुठलंही मत याच्यावर मांडू इच्छित नाही। मुद्दा असा आहे, महाराष्ट्रामध्ये काल महिला बालकल्याण मंत्र्यांनी एक आकडेवारी जाहीर केली सभागृहात, त्यामध्ये 1.2 लाखाच्या आसपास कुपोषणग्रस्त बालक आहेत। तर त्या संदर्भात महाराष्ट्र सरकार कुपोषण निर्मूलनामध्ये अपयशी ठरतं असं वाटतं का? नाही, एक असं होतं आहे की बालविवाहाचं प्रमाण पण खूप मोठं आहे आणि बालमातांना होणारी बाळं असतात ती पण कुपोषित असतात। दुसरं, रस्ते दुर्गम आहेत, खाद्यपदार्थ पोचू शकत नाही। या पार्श्वभूमीवरती तरीही आरोग्य विभाग, महिला बाल विकास विभाग साठी कुपोषण मिशन, कुपोषण विरोधी मिशन काम चालू आहे। पण अंगणवाडी सेविकाही शर्थ करतात, पण तरीसुद्धा समाजाची जागृती आणि विकासात्मक संघटन अंमलबजावणी ही करण्यासाठी अधिक प्रयत्न केले गेले पाहिजेत असं मला वाटतं। नक्कीच या होत्या विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोरे। निलम गोरेंनी वेगवेगळे विषय मांडले, त्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिकेवर विशेष फरक पडणार नाही, मात्र दोन्ही ठाकरे हे आता जरी एकत्र येत असले तरी सुद्धा दिल्ली बहुत दूर आहे, तसं मुंबई महापालिका सुद्धा दूर आहे असं मत निलम गोरे यांनी व्यक्त केलं आहे।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.